क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा तो संघ पहिला ठरला, 2 सामने जिंकून सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. करण आणि त्याच्या सोबतीला बॅटर रितेश. रितेश खूप चांगला खेळला होता काल. पहिल्या मॅच मध्ये आपण जर रितेशचा परफॉर्मन्स पाहिला मॉर्निंग सेशन मध्ये, चांगला तंत्रशुद्ध खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला होता. आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत आई एकवीरा नांदकर बॉलिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे, कॅप्टननं सांगितलं. आणि गोलंदाजीच्या बळावरती त्यांनी आतापर्यंत 2 मॅचेस जिंकल्या, मी असंच म्हणेन. कारण बॅटिंग होते, बॅटिंग एव्हरेज मध्ये होतेच डेफिनेटली, यात शंकाच नाहीये. परंतु बघा 40 धावा वाचवणं 4 ओव्हर्स मध्ये, चला वर बसायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. प्लेयर्स खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या आहेत वरती, आपण आतमध्ये बसा. गोलंदाजी करण्यासाठी आता थोडासा बदल करण्यात येईल. काही इमर्जन्सीस रिझन मुळे योगेश मला वाटतं संघातून आता बाहेर गेलाय. पहिलाच बॉल यतीन आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिल्या षटकामध्ये योगेशनं मागच्या मॅचचा विचार केला तर डेफिनेटली थोडासा एक्सपेन्सिव्ह राहिला होता, परंतु काही इमर्जन्सीस रिझन त्याच्या समोर आला आणि त्याच्यामुळे त्याला मॅच सोडून जावं लागलं. बघूया आता त्याची उणीव भासते का संघामध्ये, कारण एक महत्वाचा बॉलर होता. यतीनला आता पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करावी लागली आहे. ओव्हर द विकेट करण समोर, यावेळेला ऑन साइडला खेचून मारल्या, बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार येतोय करणच्या बॅटमधून. कुठल्या प्रकारचे सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळतील, काय लिरिक्स असतील, याचा काही नेम नाही. बाबा यमक जुळला म्हणजे गाणं झालं, सध्या असं संगीत झालेलं आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे गेली आहे. ओ रिव्हर्सचा प्रयत्न केला, सक्सेसफुल प्रयत्न आहे. बॉल गॅप मधून निघून जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लागोपाठचा दुसरा चौकार करणच्या बॅटमधून. कुठल्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता निडरपणे आता खेळ त्यानं सुरू केलाय. करण पाटीलनं 3 ओव्हरची मॅच आहे, त्याला माहिती आहे इथून जास्तीत जास्त रन्स बनवाव्या लागतील. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ओव्हर द मिड ऑफ, 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर द रोफ, इनटू द फॅन्स, अनदर 4. योग्य वापर, पॉवर प्लेचा योग्य वापर कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये करण पाटील देतोय. लागोपाठ 3 चौकार आणि हा बॉल थोडासा बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. यॉर्क लेंथ थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँड फक्त पुश करत असताना सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केले शॉट कव्हरला. सिंगलच्या मदतीने 14 धावा स्कोर कार्डवरती. बघा हा फरक असतो. आता यतीन तिसरं षटक हाताळत होता, त्याच्याकडे नवीन बॉल आला आणि यतीनच्या विरोधात आक्रमण आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ना, किंवा छोट्या छोट्या ज्या आपण ज्यांची कमतरता आहे ना, तर डेफिनेटली त्या सामन्यामध्ये ती भासत असते. यावेळेला लेन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतो आणि फायनली शेवटचा बॉल येतो निर्धाम. आणि याचबरोबर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्ले मध्ये धावा झाल्या 14 विदाउट लॉस. चौदा धावा एकही गडी न गमावता यावेळेला आपल्याला बघायला मिळाल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात आपण म्हणूया जे हनुमान इताडे संघासाठी. जो संघ जिंकेल तो स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळच्या विरोधात क्वार्टर फायनलची लढत खेळेल. बक्षीस पात्र ती लढाई असेल आणि त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ असेल.
सेकंड ओव्हर. रिवर्सचा प्रयत्न केला करणनं पुन्हा एकदा. यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. प्रॉपर मिडल ते करता आलं नाहीये. विघ्नेश 5 विकेट आतापर्यंत त्यानं घेतल्या 2 मॅचेस मध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. उद्याचा लॉट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. उद्या मेहर 11 बापगावच्या विरुद्ध RD 11 किरवली असा पहिला सामना असेल. बरोबर 9 वाजता आपण सामना तो सुरू करणार आहोत, याची नोंद असू द्या. उद्या विकी स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट ज्युनियर चौदरपाडा. क्या बात आहे. एकाच गावामधून 2 संघ. कमी गतीने टाकलाय बॉल. प्रॉपर टाइम झालेला नाहीये, परंतु बॉल देतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आलाय. जजमेंट थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या जयनुमान इताडेला. उद्या मेहर 11 बापगाव आणि RD 11 किरवली ठीक 8:30 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करा. 9 वाजता सामना सुरू होईल. नक्षत्र चौदरपाडा ज्युनियर विरुद्ध विकी स्पोर्ट चौदरपाडा. त्यानंतर गावदेवी एवई विरुद्ध बाळगोपाल सोनालेपाडा. जानू स्पोर्ट इताडे दैवत वेळेकरचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले. त्यानंतर आई गावदेवी बापगावच्या विरुद्ध जय सावरीदेव किरवली असा सामना असेल. यावेळेला पीक केले लेन बॉल स्क्वेअर लेगला. झेल पकडल्या. फलंदाज फेल. करण पाटील बॅक टू डग आउट. त्याच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट, मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. करण पाटीलला त्यानं आउट केलाय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर रोहन येतो फलंदाजी करण्यासाठी. रोहन मागच्या सामन्यामध्ये 0 आउट झाला होता, परंतु आता या सामन्यामध्ये त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. रन्स त्याला बनवाव्या लागतील टीम जयनुमान इताडे संघासाठी. मोठी लढत आहे. समोर आई एकविरा नानकर संघ आहे. पलट वार करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. चौकस संघ म्हणून साऊथ आफ्रिकेला ओळखलं गेलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. परंतु आज ज्या पद्धतीने खेळ केले नानकरने, आजचा लॉर्ड्स बघितलं तर मोठमोठ्या संघांना पराभूत त्यानं केलेला आहे. 2 धावा तिथे मिळाल्या. क्रिकेटमध्ये तसाही कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो. तुमचा खेळ मी कधीही तुम्हाला सांगत असतो आणि प्रत्येक कॉमेंटेटर बोलत असतो ना समालोचन करत असताना की क्रिकेटमध्ये तुमचं वय किती आहे, तुमचा रंग कसा आहे, तुमची उंची किती आहे, या गोष्टी कधीच मॅटर करत नाही. तुमचा खेळ कसा आहे या दृष्टीने तुमच्याकडे जग पाहत. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला सरळ कीपरच्या हातामध्ये. आज विघ्नेशना ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना की जणू काय एखादा कॉइन सेट केलाय आणि त्या लेंथवर तो बॉल पिच करतोय. हे सर्व मी म्हणेल सरावाची कमाल आहे. सराव, प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्ट मॅन असं म्हणतात. सराव तुम्ही जर कराल, ज्या गोष्टीचे जिथे तुम्ही काम करता त्याची सवय लावून घ्या, त्याचा सराव करत राहा, दिवसेंदिवस तुम्ही प्रगती कराल. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राइव्ह करण्यात आला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा आपण बघितलं कमबॅक करणारं षटक. 19 धावा. फक्त 5 धावा विघ्नेशने या ओव्हरमध्ये देखील खर्च केला आणि 1 विकेट त्याला मिळाली आहे. आतापर्यंत तिसरा सामना विघ्नेश खेळतो आणि 6 विकेट त्यानं घेतल्यात आणि फक्त 10 रन्स त्यानं खर्च केलेत. क्या बात आहे. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी त्यानं केली. किती ॲक्युरेसी त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली आहे. म्हणतात ना की क्रिकेट हा खेळ बोलताना सोपा आहे, परंतु प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरताना त्यावेळेला क्रिकेट सारखा कठीण खेळ कोणताच नाहीये. 3 ओव्हर्स त्यानं आतापर्यंत टाकल्या. एकही चौकार किंवा षटकार त्याच्या विरोधात आलेला नाहीये. म्हणजे ॲक्युरेसी त्याच्या लाईन आणि लेंथमध्ये कमाल बघायला मिळाली. त्याच्या गोलंदाजीमध्ये ओव्हरऑल कमाल बघायला मिळाली. अंतिम षटक अनिकेत गोलंदाजी करण्यासाठी समोर रोहन. अप ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला खेचून मारला. अलॉंग द कार्पेट बॉल येतोय मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इझिली केला जातोय. बॉल गॅदर करण्यामध्ये अपयशी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता यावेळेला केला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद.
तिसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. रोहनची विकेट रोहनला टाकायचीच होती कारण केतनचं येणं बाकी होतं, परंतु कधी कधी यांना बरेचसे कॅप्टन बरेचसे कोच कुठेतरी एक आश्चर्याचा धक्का देतात निर्णय घेत असताना. केतन आता 3 ओव्हरची मॅच आहे, दुसऱ्या ओव्हरमध्ये करण आउट झालाय, त्यावेळेला केतनचं येणं बनत होतं कारण केतननं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती, परंतु तिथे कुठेतरी एक आणखी नवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि तो कधी कधी अंगलट येत असतो. हो हो हो, यॉर्क लेंथ होता, लाईन बघावी लागेल आता. हो, थोडीशी दिशाहीन, लेंथ तर फार सुंदर होती परंतु लेगसमला मिस करून जाणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 22 धावा, 22 रन्स ऑन अबाउट. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. मेहर 11 बापगावच्या विरोधात RD 11 किरवली असा पहिला सामना उद्या ठीक 9 वाजता आपण सुरू करणार आहोत, त्याची नोंद असू द्या. आणि केत पुन्हा एकदा रितेश समोर, यावेळेला चांगला फटका आहे आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना चौकार. फ्लिक शॉट पाहायला मिळाला, मनगटी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. ज्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय, रितेश जो सलामीला आलाय, क्लासिकल फटका, मनगटामध्ये त्याच्या ताकद आहे. वा, फ्लिक ऑफ द रिस्ट, कडे कडे स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. चौकाराच्या मदतीने धावा वेगाने पुढे गेल्यात, पंच केल्या, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल आउटफील्ड मध्ये फास्ट सरसावतोय, डीप मध्ये फिल्डर येतात. दुसरी धाव पुन्हा मिळाली आहे, बॉलच्या मेरिटवर खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळला होता आणि या मॅच मध्ये देखील आपण अगदी आता पाहिलं जसजशी स्ट्राईक एंड त्याच्याकडे येते तसतसा बॉलच्या मेरिटवर त्यानं बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्या वेळेला अशी बॉलच्या मेरिटवर बॅटिंग होते ना, ती बघायला फार मजा येते. 28 धावा स्कोर कार्डवरती. अंतिम षटक, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. जो जिंकेल तो स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळच्या विरोधात खेळेल. कोणता संघ असेल आता, मुठवलकर देखील बघतायत अगदी जवळून. अनिकेतचा पुढचा बॉल, यावेळेला स्लॉग इट, हवेमध्ये बॉल आहे, जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आहे, ओव्हर थ्रो झालाय, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. रितेशने एक चांगला डाव या ठिकाणी आपल्या संघासाठी साकारला. धावबाद होण्यापूर्वी त्यानं धावा बनवल्या आपल्या संघासाठी 7 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती आतापर्यंत 9 धावांचं योगदान दिलं, माफ करा, रितेशनं. आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 30 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक जे अनुमानित आडी संघासाठी. मुख्य प्रवेशद्वारावरती कोणी गाडी पार करू नका कृपया, आमचे मान्यवर येत आहेत, थोडंसं बाजूला व्हा तिथून. अनिकेत पुढचा बॉल, नवीन बॅटर गणेश आलाय परंतु समोर केतन आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, लेगसमला मिस करून जाणार बॉल. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि कधी कधी बघा अतिरिक्त वेग काढण्याच्या नादामध्ये आपण सुधार सर पाहिलं ना की ओव्हरस्टेप नोही होतो, कधी कधी बिमरी पाहायला मिळतो, तर कधी कधी दिशेमध्ये भरकटतो गोलंदाज. म्हणजेच काय तर तुमच्या वेगावरती तुमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. यॉर्कर, फुलर लेंथ, पुढे आला, थोडासा क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ही लेंथ गरजेची. अंतिम ओव्हर मध्ये जर तुम्ही गोलंदाजी करता, लास्ट ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला जर गोलंदाजी मिळते तर तुमच्याकडे अशा प्रकारचे गोलंदाजी असणं गरजेचे आहे. शेवटचा बॉल डावामधील, केतन सामोरा जाईल. लास्ट बॉल ऑन साइडला पूल केलाय, बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल ऋतिक, चुकी होणार नाहीये आणि फलंदाज होतोय आणखी एक फेल. याचबरोबर पहिला सत्र, पहिला डाव समाप्त. पहिल्या डावामध्ये 3 षटकांच्या अंती धावा बनवल्या. धावफलकावरती तुम्ही पाहतायत 31 आणि 32 धावांचं लक्ष या ठिकाणी हा सामना जिंकण्याकरिता सेट करण्यात आलाय. 32 रन्स टू विन इन 18 बॉल. 31 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या, 32 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं. 31 रन 3 ओवर की समाप्ति के बाद और 32 रनों की चुनौती.
आणि याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ संघाचे पुरस्कर्ते तथा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवळ या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि तथा मुठवल गावचे पोलीस पाटील आदरणीय उत्तम शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मी आपलं चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये 7 स्टार व ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय उत्तम शेठ पाटील पोलीस पाटील मुठवल तथा स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलचे पुरस्कर्ते आपलं मनपूर्वक स्वागत. साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. वेलकम. आणि तसंही मुठवल संघाचा एक वेगळा अंदाज या वर्षामध्ये बघायला मिळालाय. मानकोलीच्या क्रीडांगणावरती मला वाटतं की 2 मॅचेस जिंकलेत. वेलकम उत्तमजी पाटील साहेब. आणि या मैदानावर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये क्वार्टर फायनल या फेरीमध्ये तो संघ नक्कीच पोहोचलेला आहे. म्हणजेच सुरुवात मुठवलकरांसाठी खूप चांगली झाली आहे. हे ऑन स्क्रीन तुम्ही दृश्य पाहतात नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय उत्तमजी पाटील साहेब मुठवल संघाचे पुरस्कर्ते तथा पोलीस पाटील मुठवलचे त्यांच्या समेत आमच्या 7 स्टारचे एक स्टार लखनजी पाटील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात, निरीक्षण करतात असं आपण म्हणूया. बॉल प्रोव्हाइड करा. 32 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये 31 धावा बनवल्यात आणि 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा पद्धतीने काय घडामोडी घडतायत हे ऐकविण्यासाठी पुन्हा एकदा योगी सरांना आपण इन्व्हाइट करूया. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रमाणात खेळ आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळाला आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगला टोटल उभारला टीम जे हनुमान इताडे संघाने. 3 षटकांचा खेळ असल्या कारणानं 31 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या आणि 32चं आता लक्ष असेल टीम एकविरा स्पोर्ट नानकर संघासमोर. मी नानकर संघाच्या सर्व फलंदाजांना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसा प्लीज. जी सीडी आहे त्याच्यावरती बसू नका कारण आपल्यासाठी एक खुर्च्या तिथे मात्र ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण आतमध्ये बसा. नानकर संघ पहा आपण यासाठी खास विनंती आहे. रितेशने चांगली सुरुवात करून दिली. एक चौकाराच्या साईड 9 धावांचं त्यांनी योगदान दिलं. त्याच्यानंतर करम पाटील आपण पाहिलं. करम पाटील लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकल्यानंतर 15 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि त्यांच्या जोरावरती आपण जर पाहिलं तर 31 धावा इथे जोडल्या गेल्या आणि 32चं लक्ष सध्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील आणि नेहमीच मुठवल गावातील क्रिकेट शौकिकांसाठी त्याचप्रमाणे स्वर्गीय मकरंद स्फुट मुठवल संघासाठी 2 हात पुढे करणारे दानशूर व्यक्तिमत्व उत्तम शेठ पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या सोबतीला इतर मान्यवर आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. सलामीची जोडी ऋतिक अँड समीर. नो चेंजेस. कारण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जर विनिंग कॉम्बिनेशन तुमचं जर चांगलं असेल तर मात्र ते बदलण्याची काही आवश्यकता नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रत्येक सामन्यामध्ये ही जोडी आपल्याला एज अ ओपनर म्हणून आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. गणेश उर्फ गणू षटकाला सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या खेळामध्ये आणि तसे जर पाहिले तर स्पेशलिस्ट आहे पॉवर प्ले. ओव्हर द विकेट मात्र सुरुवात करेल. पहिल्या चेंडू हवेत खेळलाय. शॉट मिडविकेटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक छोटासा हा खेळाडू पाहू शकत आणि एक्झॅक्टली दुरीचा प्रयत्न होतो. फेकी थोडीशी संत आली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी परंतु निशाणा मात्र व्यवस्थित साथ दे झाला नाहीये. दोघांमध्ये टकराव परंतु शेवटच्या क्षणाला करण पाटीलनं त्या छोट्या खेळाडूला मात्र सावरलं आणि स्वतः थोडासा तिथे दुखापती त्याला मात्र जाणवली. जणू काय पायाला क्रॅम्प्स आले असावेत आणि त्याचप्रमाणे म्हणतो की क्रिकेटमध्ये फिटनेस फार गरजेची असते. वेळोवेळी तुम्हाला व्यायाम करणं फार गरजेचं असतो
आणि आय थिंक मधुकरजी वेलेकर एक्झॅक्टली त्यांचे ते सुपुत्र आहेत आणि ते सुद्धा मात्र एक्झॅक्टली 40+ चांगला खेळ कार्यरत आहेत आणि स्वतः गोलंदाज त्यांचे सुपुत्र विराज वेलेकर चांगला गोलंदाज ठरू शकतो. पण तिथे चांगली सुरुवात 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवरती पूर्ण केल्या आणि तदनंतर पाहू शकाल डावे स्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा मात्र अपयशी ठरला कारण चेंडू त्याला डावा स्टिकच्या अगदी बाहेरून वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव तिथे मात्र प्राप्त झाली. आणि यानंतर जो सामना असेल आजच्या दिवसातील तो मात्र शेवटचा सामना असेल. चालू सामन्यातील विजेता संघ फाईट करेल स्वर्गीय मकरंद स्पर्ट मुठवल संघाच्या समोर. गणू पुन्हा एकदा हो फुलटॉस आय थिंक कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही आहे. काल रात्रीपासून आपण जर विचार केला तर मात्र मुठवल संघाने न्यू सीझनला सुरुवात केली आणि 2 स्पर्धांमध्ये मात्र तब्बल सहभाग नोंदवला. मानकुलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 विजेतेपद त्याने पटकावले. पहिल्या सामन्यामध्ये खारबाव संघाला पराभूत केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये जरीमरी अलीमगड संघाला त्याने पराभूत केलं आणि या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 2 विजय संपादित केलेले आहेत. चांगला क्रिकेट सध्या या सीझनमध्ये हो जागेवरती टॅप पडता पर्यंत रनआउटची संधी असेल. यस जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स गणूचा मात्र पाहायला मिळतो आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम एकविरा स्पोर्ट नांदकर संघाला मात्र पाहू शकाल अगदी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण अगदी कव्हर पॉईंटला एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश उर्फ गणूच्या वतीने आपण पाहतोय. आतापर्यंत 4 लिगल चेंडू त्यांनी हाताळले आणि 10 फलकावरची धावसंख्या आपण जर पाहिली तर आतापर्यंत 5. एक सफलता आय थिंक रनआउटच्या स्वरूपात प्राप्त झाली आणि वारंवार मात्र या ठिकाणी गणूला मात्र कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत. आज जय हनुमान निताडे संघाचा विचार केला तर मात्र त्यांचे प्रॉपर जे खेळाडू आहेत मात्र त्यांची अनुपस्थिती असल्या कारणाने सुद्धा मात्र चांगला खेळ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे म्हटलं जातो हजीर तो वजीर. पावलांचा वापर पुन्हा जागेवरती टॅप करता प्रयत्न पुन्हा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळाडू मात्र सज्ज आहेत. विराज वेलेकर म्हणजे येणारा भविष्य आहे त्या गावाचा असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. परंतु थोडं आपण जर फिटनेसकडे लक्ष वेधलं तर आपल्यासाठी चांगला अधिक होऊ शकतोय. परंतु एक धाव तिथे मात्र घेण्यापासून मात्र कोणीही वाचवू शकला नाहीये. आतापर्यंत की बाउंड्रीज नाहीये म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी दोन्ही बॅटरला मात्र बांधून ठेवण्याचं कार्य सध्या मात्र गणू करतोय. आता मात्र इनफिल्डला बीट केला, जबरदस्त स्लाइस केला आणि चेंडू चला अगदी कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या दिशेनं ज्या चौकाराची खास आवश्यकता होती तो चौकार आला बॅटरच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती आय थिंक 3 धावा जोडल्या होत्या गणूच्या अगेन्स्ट आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि त्या चौकाराने मात्र सर्व काही जे षटकाचं विश्लेषण जे होतं ते मात्र या ठिकाणी बदलून टाकलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जोडल्या टीम एकविरा स्पोर्ट नांदकर संघाने तब्बल 10 म्हणजे येणारे आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. नेट टू नेट फाईट. एका बाजूला ऋतिक दुसऱ्या बाजूला पाहिले तर येतीन आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो आता इताडे संघासाठी गोलंदाज युवा यंगस्टार मिस्टर नयन. बारा चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 22 धावांचा अजूनही मात्र या ठिकाणी आवश्यकता आणि सर्व आता मात्र पाहू शकाल विखुरलेले क्षेत्रक्षण पाहतो. जास्तीत जास्त आता मात्र आपल्याला सीमेरेषेवरती हे सर्व बाउंड्री रायडर्स पाहायला मिळतात आपल्या संघाची सुरक्षा करत असताना. सायंकाळचा सत्र आणि पाहू शकाल भरपूर सेकंड क्रीडारसिक सुद्धा मात्र इथे उपस्थित झालेले आहेत.
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नयन इथे मात्र सुरुवात करतोय राऊंड द विकेटनं. ओ शफल झाला, हुक करतोय, चेंडू चालला अगदी वेगाने लॉंग लेग कडे. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, परंतु वाईड क्षेत्रामध्ये जोपर्यंत उचलून फेक करतोय. कमालीचं क्षेत्राक्षण अनराम फेक आणि अखेर दुसरा गडी इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परततोय मिस्टर ऋतिक. दोघांमध्ये पाहिलं तर कुठलंही तालमेल नव्हतं, कॉलिंग नव्हती. यतीनचा कॉल होता, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला मात्र ऋतिकने मात्र त्या ठिकाणी नाकारला आणि अखेर विकेट किपर एंडला इष्टी रक्षकाने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. या गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर कॉलिंग फार महत्त्वाची असते आणि ऋतिक चांगल्या लयमध्ये होता, परंतु कुठेतरी विकेट्स मात्र त्याने गमावली आणि त्याचा मात्र कुठेतरी नुकसान आता मात्र भोगावा लागेल टीम नानकर संघाला. चॅम्पियन ट्रॉफीचा आपण विचार केला तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे आपण आकर्षक ट्रॉफीज देणार आहोत, जे आम्हाला मुढोलकाचे विद्यमान पोलीस पाटील, स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबल संघाचे संघ मालक सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचा मी मनापासून 7 स्टार ग्रुपच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि नेहमीच क्रिकेटसाठी 2 हात त्यांचे पुढे असतात. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला की क्रिकेटसाठी त्यांनी मात्र समर्पित केलेल्या भावना आणि नेहमीच चांगलं योगदान त्याचा मिळत असतो. तुमचं हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पाहुशकाल दुसरा विकेट्स गमावला टीम नानकरनं आणि 4थ्या क्रमांकावरती आता इथं नवीन फलंदाज यतीनच्या सोबतीला जय कोणकर. हा खेळाडू असा आहे की अनेकदा मी पाहिले की त्याची मूर्ती लहान आहे, परंतु कीर्त्या खूप त्याच्या नावावरती महान आहेत. नेहमीच भरपूर सामने फसताना आपण पाहिले, आणि त्या सामन्यांमध्ये पाहिले तर जयचा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळतोय. संकट मोचक हा खेळाडू आहे आणि आल्याला पहा परफेक्टली चेंडू मात्र मिडल केलाय. चेंडू त्याला मिड विकेटला करण पाटील वेगाने झेपावलाय, एक धाव कंप्लीट. आणि आता मात्र कुठेतरी एका धावेवरती दोन्ही फलंदाज शांत राहत असताना, कारण इथे माहिती की आज आपल्यामध्ये योगेश नाही, काय कारणास्तव तो मात्र या ठिकाणी प्लेइंग 11 मध्ये नाहीये. आणि जिथे जर आपण एखादी जर विकेट जमावली तर मात्र येणाऱ्या फलंदाजावरती दडपण येऊ शकतोय. इथे मात्र तुम्हाला आता या ठिकाणी युक्तीचा वापर करूनच खेळ करावा लागेल, कारण सामना अजूनही बॅलन्स आहे. कधी सामना झुकतो इताडे संघाच्या बाजूनं तर कधी सामना झुकतो नानकर संघाच्या बाजूनं. हो रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू अर्थात वेगाने चालला पॉइंटच्या दिशेनं. जबरदस्त कामाचं क्षेत्ररक्षण, अजूनही चेंडू शोधतायत. 2 धावा कंप्लीट झाल्या, तिहेरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण रनआउटची भीती आहे मनामध्ये आणि त्यामुळेच मात्र 2 धावांवरती समाधानी राहावं लागेल. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र सीमेरेषेला मात्र त्या ठिकाणी धडकलाय का, हा प्रश्न निर्माण झालाय. आणि आपण एक्झॅक्टली रिप्लेमध्ये पाहू शकाल, कारण जो लाल पडदा आहे तीच आपली सीमारेषा आहे. आणि एक्झॅक्टली चांगला सेवा केलाय. 2 धावा तिथे मात्र असू शकतील, कारण रिप्लेमध्ये खास आपल्याला ते मात्र पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 14 धावा लागल्या गेल्या. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, परंतु त्या फटक्यासाठी आता मात्र फिल्डर सजवलाय अगदी कव्हर पॉइंटला. एकच धाव तिथे मात्र मिळेल. आता मात्र धाबांचा तुम्हाला पाठलाग करता तर इथून तुम्हाला या ओव्हरमध्ये किमान एक मोठा फटका खेळणं गरजेचं असेल, कारण 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि त्या 8 चेंडूमध्ये तुम्हाला इथून अजूनही विचार केला तर 17 धाबांची गरज. कारण स्थिती आपण जर पाहिली एकविराजपूर नानकर संघाची तर 15ला 2 विकेट्स गमावलेले आहेत. दुसरा षटकाचा खेळ सध्या तर आपण प्रगती पथावरती सुरू आहे. हो डावे स्टिक सोडून मात्र चेंडू त्याला अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा वाईटचा इशारा. प्रत्येक धाव इथून आता मात्र महत्त्वाची झालेली आहे. मग त्या धावा अवंतरच्या स्वरूपात असतील किंवा बॅटच्या स्वरूपात धाबा येणं आता मात्र गरजेचं झालेलं आहे त्या म्हणजे नानकर टीमसाठी. आणि मुठवल संघातील आता खेळाडू सुद्धा मात्र या सामन्याकडे बारकाईने लक्ष केंद्रित करतायत. ओ फटका हवेत केला, मिस टायमिंग. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक चाललाय, पुन्हा कॉलिंग नाहीये. 1 2 3 4 4थ्या 8 मध्ये चेंडू धरतीला दान झाला. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. मी नेहमीच म्हणतोय की मित्रांनो, रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही फलंदाजाला जीवनदान देऊ नका. फार घातकी ठरतोय हा जीवनदान. रिप्लेमध्ये पाहू शकाल, फार इंटरेस्टिंग असणार आहे. एक क्षण असं वाटलं होतं की मिड ऑनचा क्षेत्ररक्षक झेल पकडेल, एक क्षण असं वाटलं की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, परंतु दोघांमध्ये पुन्हा तालमेल जुळाला नाहीये. हे दृश्य पहा रिप्लेमध्ये. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती तुम्ही पाहू शकाल. बॅट खूप वर गेली त्यामुळे प्रॉपर कनेक्शन नाही. आणि हे पहा 1 2 3 4 4थ्या 8 मध्ये चेंडू मात्र लँडिंग झाला जमिनीवरती. हो दांडी गोल.
चप्पल होऊन गेल्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी उजवी यष्टी मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली गोलंदाजाने आणि अजून एक धक्का देत असताना गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला आहे सामन्यावरती आता मात्र कुठेतरी दडपण आता मात्र नांदकर संघाच्या फलंदाजावरती पाहायला मिळतो आणि वर्चस्व ठरत असताना टीम जय हनुमानी ताळे. रोहन आलाय आणि रोहनकडे सुद्धा क्षमता आहे की तो सुद्धा मात्र इथून आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकतोय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता आपण पाहिलं तर करण पाटीलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. मॅच फार इंटरेस्टिंग झालेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. रोमहर्षक मॅच रंगतदार सामना इथे पाहायला मिळतोय. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय आणि आज सर्व सामने चांगल्या पद्धतीने क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले. हीच तर मजा आहे खरी चॅम्पियन ट्रॉफीची. भरपूर दिवस झाले या स्पर्धेची आतुरतेने मात्र सर्व खेळाडू वाट पाहत होते. मध्ये पाहिलं तर मात्र ही स्पर्धा आपण पाहिली तर 31 तारखेपासून आपण सुरुवात करणार होतो, परंतु अवकाळी पावसामुळे पुन्हा या स्पर्धेची डेट चेंज केली गेली आणि अखेर तो दिवस उजाडला आणि आज आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस आणि सफल दिवस इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 6 मध्ये 14ची गरज स्ट्रायकिंग लाईनला पाहू शकाल. येतील नॉन स्ट्रायकिंगला रोहन आणि आता रोहन मात्र आपल्या साथीदाराची कशा रीतीने मात्र साथ देईल. हा बॅटल खूप चांगल्या प्रमाणे पाहण्यासारखा आहे. पहिलाच फटका पाहिला तर या ठिकाणी चेंज ऑफ पेस फटका चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतो. वॉटर फिल्डिंग हो हो काय फिल्डिंगचा नजराणा पाहायला मिळतो. आय थिंक गणू होता त्या ठिकाणी वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. असा एक क्षण वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल, परंतु गणूनं एका हाताने मात्र तो चेंडू स्टॉप केला आणि गणूनं सांगितलं की माझा हात जगन्नाथ. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आणि आता विजयासाठी 5 चेंडूमध्ये 12 धाब्यांची गरज. आता मिडॉनचा क्षेत्ररक्षक पाहिलं तर आय थिंक वायडिश मिडॉन मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि तो वायडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक होता तो आता मात्र अगदी डीप लॉंग ऑन वरती पाहायला मिळतोय. ही रणनीती आहे करण पाटीलची. चेंज ऑफ पेस पुन्हा व्हेरिएशन वेगामध्ये वारंवार बदल करतो आणि त्या वेगावरती आता मात्र कुठेतरी फलंदाजाला बीट करतो. डॉट चेंडू आलाय. जेवढे डॉट चेंडू येणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल आणि आता समीकरणामध्ये पाहायला मिळतोय बदल. 4 मध्ये 12ची गरज. एखादा मोठा फटका यतीनच्या बॅटमधून येणार का? कारण यतीनवरती आता मात्र सर्वस्व इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयाच्या अशा पल्लवीत पाहायला मिळत आहेत. पुन्हा फटका मिस टायमिंग केलाय. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट फाईनलीकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल पकडलाय आणि हा झेल नाही तर सामना पकडला असं म्हणायला आता मात्र हरकत नाहीये. कारण एकापेक्षा एक इथे मात्र चांगले खेळाडू आता मात्र पाहू शकाल माघारी परतले आणि त्याचा मात्र फटका आता मात्र पूर्ण टीमला बसलाय. जबरदस्त खेळ आज जय हनुमान हिताडे संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. साई सकाळच्या सत्रामध्ये बजरंग बलीचा या संघाने आशीर्वाद घेतला. या स्पर्धेमध्ये मात्र ते दाखल झाले आणि हे दृश्य पहा. टॉप एज आय थिंक लिडिंग एज पाहायला मिळाली आणि शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक पहा किती त्या ठिकाणी जबरदस्त झेल या ठिकाणी. सुरुवातीला आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडीशी संत सुरुवात करतो, त्यानंतर मात्र पाहिलं तर कुठेतरी यतीन आणि ऋतिकने मात्र आपल्या संघाला सावरलं, परंतु ते बाद झाल्यानंतर आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी संघ दडपणामध्ये आले आणि आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 12 धाब्यांची गरज. जबरदस्त या ठिकाणी कॅप्टनशिप मी तर म्हणेन. कारण सुरुवातीला आपण गणेशचा स्पेल पाहिलं, त्याच्यानंतर नयनवरती विश्वास दाखवला, त्या नयननं विश्वास तो सार्थ ठरवला आणि आता स्लॉग ओव्हरमध्ये करण पाटील कमालीचा खेळ करतोय. आतापर्यंत 3 लिगल चेंडू त्याने हाताळले, फक्त 2 धावा खर्च केले आणि आता विजयासाठी 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता. होणार का? फटका चांगला पाहायला मिळतो, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बारी बारी सबकी बारी.
पहिले ती तुम्हारी और अब ये हमारी हे सांगत असताना फलंदाज अनिकेत सामना संपला नाहीये. सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 चेंडू शिल्लक आणि त्या 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. एका फटक्याने पहा या सामन्याचं पूर्णपणे समीकरण, पूर्णपणे चित्र बदललं. कारण हा क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळाला आपण नेहमीच म्हणतोय अनिश्चिततेने का भरला खेळ आहे. क्रिकेट पासून आपण दूर राहू शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं सर्वांना एकत्रित करणारा खेळ आहे. आणि आता मात्र या सामन्यामध्ये रंगत वाढली, रोमांच वाढलाय. कारण 2 चेंडू अजून शिल्लक आणि त्या 2 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. जिंकणार कोण? नांदकर की इताडे, इताडे की नांदकर. करण वर्षेज या ठिकाणी आता अनिकेत असा सामना झालाय. करण चालला आमच्यापासून दूर, अर्ध विकेट मारा करेल. सामना करण्यासाठी सज्ज अनिकेत स्लॉग करण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय फाईन बाउंड्रीच्या अगदी पलीकडे आणि हा येतो. आय थिंक चेंडू स्टॉप झालाय. चेंडू स्टॉप झालाय. ये क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है. परंतु आता मात्र पंच सांगतायत बाउंड्री चेक करण्यासाठी. यालाच म्हणतात लक फॅक्टर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल की चेंडून सीमारेषा ओलांडलेली आहे की मैदानाच्या अगदी आतमध्ये चेंडू स्टॉप झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र त्या गवतामध्ये स्टॉप झालाय. परंतु या चेंडूवरती पंच धावा किती? 2 मध्ये 6 ची आवश्यकता होती. एकच धाव तिथे पूर्ण केली. पण आता मात्र इथून आता पर्याय एकच राहिलाय मोरेश्वर की या चेंडूवरती तुम्हाला षटकारच मारावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. म्हणजे गोल्डन षटकार येणार का? चौकार आला तर सामना टाय आणि सामना टाय झाला तर प्रथम ज्या संघाने बॅटिंग केली आहे त्या संघाला मात्र या ठिकाणी विजय घोषित केला जाईल. जर इथे एखादा चेंडू जर अनलिगल पडला तर मात्र पुन्हा या ठिकाणी संधी मिळू शकेल टीम नांदकर संघाला. परंतु हा चौकार असता तर चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व नाहीये. पैसा वसूल सामना. 1 चेंडू शिल्लक आणि एका चेंडूवरती आता विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. आतापर्यंत रोहन एकही चेंडू फेस केला नाहीये. इथे रोहनला हिरो बनण्याची संधी झालेली आहे, निर्माण झालेली आहे. तो इथे मात्र हिरो बनणार का? आणि क्षमता त्याच्याकडे सुद्धा आहे की तो इथून एखादा चांगला स्ट्रोक मारून आपल्या संघाचं अस्तित्व मात्र या स्पर्धेमध्ये टिकून ठेवू शकतोय. दडपण गोलंदाजावरती आहे, दडपण फलंदाजावरती आहे, दडपण दोन्ही संघाच्या पाठीराख्यांवरती आहे. परंतु दडपण आमच्या मान्यवरांवरती नाहीये. कारण त्यांना मात्र असा सामना हवा असा होता. आणि उत्तमजी पाटील यांचं सुद्धा मात्र मी म्हणेन की भाग्य आहे की असा सामना मला पाहायला इथे मात्र मिळाला. 1 चेंडू 5 ची गरज. ओ पटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही आणि अखेर हा सामना जिंकलाय अवघ्या 4 धाब्याने. जय हनुमान इताडे संघाने. सो अभिनंदन जय हनुमान इताडे, अभिनंदन भगवानजी पाटील अँड हार्ड लक टीम. आई एकविरा स्पोर्ट नांदकर. परंतु तुम्ही आमची सर्वांची मनं जिंकली त्याबद्दल तुमचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतोय. चला या सामन्यातील आपण सामनावर पुरस्कार देऊ आणि तदनंतर लगेच दोन्ही संघामध्ये आपण नाणेफेकी करू. आणि मॅच गोस टू ज्याने बॅटिंग करत असताना मात्र पाहिलं तर 3 चौकारे